यावर्षी खरीप हंगामात बोरगाव मंजू परिसरात शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत। मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं पेरणा रखडलाय। परिसरात बहुतांश सोयाबीन, कपाशी पिकाचा सर्वाधिक पेरा असतो। सूर्यफूल, मका, तीळ यांच्या क्षेत्रात बहुतांश गत वर्षापासून घट झाली आहे। गत 2 दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्यानं पावसाला विलंब होतोय, त्यामुळे उत्पादनात देखील घट होते। शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटून जाते। यावर्षी पावसाळा बऱ्यापैकी होईल या आशेवर शेतकऱ्यांनी मिळेल त्या मार्गानं आर्थिक जुळवाजुळव करून शेती मशागतीसह महागडी बियाणे आणि खते, कीटकनाशके खरेदी केली। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना जूनमध्ये मृग नक्षत्रात पावसाने दडी मारली, त्यामुळे पेरणा रखडल्यात। दरम्यान दमदार पावसानं हजेरी लावल्याशिवाय पेरणी करू नये असा कृषी विभागाच्या वतीनं सल्ला आहे, त्यामुळे 100% क्षेत्रावर पेरण्या रखडल्यात। दरम्यान गत काही काळापासून पाऊस उशिरा आल्यानं सुद्धा मूग, उडीद पिकांना फटका बसलाय आणि उत्पादन हातचं गेलं। यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांचं नगदी पीक उडीद, मूग पाऊस लांबल्यामुळे पेरा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत। शेतकऱ्यांनी खरीपाच्या हंगामातील नियोजन, पेरणीपूर्व मशागत, बी बियाणं आदी आर्थिक उलाढाल करून खरेदीची लगबग सुरू असल्याचं दिसून येत आहे। मात्र पाऊस लांबला असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव आता मेटाकुटीला आलाय। परिसरात बहुतांश भौगोलिक परिस्थिती काळीची आणि बरड अशा 2 भागामध्ये शेतजमीन आहे। शिवाय बहुतांश शेतकरी आपल्या शेतात खरीपातील पेरणी म्हणजे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला आदी खरीपातील पिके घेतली जातात। शेती कसताना आता शेतकऱ्यांना जिकिरीचं वाटतंय। ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचन व्यवस्था, बागायती क्षेत्र आहे अशा अल्प प्रमाणात कापूस लागवड केली आहे, मात्र भूजल पातळी कमालीची गाठली आहे। त्यामुळे पाऊस लांबला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याचे संकेत आहेत। सत्यशोधक न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.